मित्रांनो, पुण्यामधील कोंढवा म्हणजे पाकिस्तानी, बांगलादेशी आणि आतंकवादीचा लपण्यासाठीचा अड्डा बनलेला आहे. अनेक आतंकवादी पकडले गेलेले आहेत असं काही जणांचं म्हणणं आहे. परंतु प्रशासन मात्र झोपेत आहे आणि मागच्या जवळपास 10-15 वर्षापासून या महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस. एवढंच नाही तर मागच्या 10-12 वर्षापासून देशाचा गृहमंत्री आहेत अमित शहा. आणि असं असताना जर कोंढव्यामध्ये जर हे घडत असेल तर मित्रांनो, दोनही गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. कारण त्यांच्याच्याने जर बांगलादेशमधील जर आतंकवादी घुसखोर जर भारतामध्ये येत असतील, महाराष्ट्रामध्ये येत असतील, मुंबईमध्ये येत असतील, पुण्यामध्ये येत असतील आणि ज्यांचं सरकार आहे त्यांच्याच आमदारांना जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल. कालच कुठंतरी मी एक व्हिडिओ क्लिप पाहिली, त्यामध्ये नरेंद्र महाराज यांच्या पादुकांचं दर्शन वगैरे काहीतरी चालू होतं आणि तिथं घोषणा दिल्या जात होत्या, हिंदू धर्म खतरे में है. आणि जर हिंदू धर्म खतऱ्यामध्ये असेल आणि जर याचा अर्थ काय आहे की सध्या जे प्रचलित सरकार आहे ते हिंदू विरोधी आहे, ते हिंदू धर्म सुरक्षित ठेवू शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यानंतर हिंदू धर्म हा खतऱ्यामध्ये असतो. हेच त्या नरेंद्र महाराज किंवा त्यांच्या समर्थकांच्या विधानावरून सिद्ध होत आहे. आज हिंदूंचं सरकार असताना, लक्षात घ्या, आज हिंदूंचं सरकार असताना, देशाचा प्रधानमंत्री हिंदू असताना, देशाचा गृहमंत्री हिंदू असताना, राज्याचा गृहमंत्री हिंदू असताना सुद्धा जर हिंदूंना आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येत असेल तर मित्रांनो, हिंदू 100% खतऱ्यामध्ये आहे. सरकारने तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, हिंदूमधील जेवढे गरीब आहेत, खास करून सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात शेतकऱ्यांपासून करा. मी म्हणतो, निवडा फक्त हिंदू शेतकऱ्यांना प्रत्येकी 50-50 लाख रुपये एकदा देऊन टाका. एकाही मुस्लिम शेतकऱ्याला देऊ नका. मग बघा मुस्लिमांचं काय होतंय ते. देऊन टाका. तुम्हाला हिंदूंचंच भलं करायचं आहे ना, तर तुमच्याकडे खजिना आहे, पैसा आहे, सरकार आहे, पॉवर आहे, सगळं आहे. तुम्ही कुंभमेळ्याला 35,000 कोटी रुपये खर्च करत आहात असं ऐकलेलं आहे. तुम्ही 35 नाही 70,000 कोटी रुपये खर्च करा. त्यामध्ये 70,000 कोटीमध्ये पुन्हा 80,000 कोटीचा घोटाळा करा. लक्षात ठेवा, असा जगाच्या पाठीवर असं काहीतरी आश्चर्य निर्माण करा. काय धिंगाणा करायचंय तो करा, कारण हिंदुत्व महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आमच्या वारकरी साधू संतांनी माऊली ज्ञानोबारायांपासून, नामदेवरायांपासून एकही आमचा वारकरी संत कुंभमेळ्याला गेल्याची नोंद नाही. आता आपल्या देशामध्ये संविधान आहे. संविधानानुसार प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार, रीतिरिवाजानुसार किंवा आपापली जी उपासना आहे ती करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कुंभमेळा हा सुद्धा आपल्या हिंदू धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाला कुंभमेळ्याला जाण्याचं स्वातंत्र्य आहे, तिथं आंघोळ करण्याचं स्वातंत्र्य आहे, काय त्यांची पूजा विधी उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. याबद्दल कसलंही दुमत नाही. पण प्रश्न निर्माण होतो की वारकरी साधू संतांनी कुंभमेळ्याला महत्व का दिलं नाही. लक्षात घ्या, अगदी माऊली ज्ञानोबारायांनी एका ओळीने सुद्धा त्याची नोंद घेतली नाही. अगदी कोणत्याही नामदेव महाराजांनी असेल, नाथ महाराजांनी असेल, कोणीही त्या कुंभमेळ्याची नोंद घेतलेली नाही. आणि तुकाराम महाराजांनी फक्त नोंद घेतली आणि त्यामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे, जे काही लोक चालले असतील किंवा तुकोबारायांना दिसले असतील त्यांना उलट तुकोबारायांनी फटकारलेलं आहे, आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी. लक्षात घ्या, म्हणजे कुंभमेळा आलेला आहे, सिंहस्थ पर्वणी आलेला आहे, परंतु त्यामध्ये तुमचा कसलाही कवडीचा सुद्धा फायदा नाही. तिथं फायदा फक्त भटांना आणि ते केस काढणाऱ्या नाव्यांना होणार. एवढीच नोंद तुकोबारायांनी केलेलं आहे. एवढंच नाही, त्याच्याही पुढं पूर्ण अभंग मी तुम्हाला अनेकदा सांगितलेला आहे. अंतरी पापाच्या कुडी वरी वरी बोडी डोई दाढी, इथपासून ते फक्त भक्ती करा. भक्तीशिवाय बाकीच्या या उपासनेला, कर्मकांडाला कसलंही महत्त्व नाही आणि ते करू नका.
एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. परंतु प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. अनेकांचं मत लक्षात ठेवा, अनेकांचं मत तुकोबारायांपेक्षा वेगळं असू शकतं आणि ज्यांचं वेगळं मत आहे त्यांनी कुंभमेळ्याला अवश्य जावं. ज्यांना तुकोबारायांचे हे विचार मान्य नाहीत त्यांनी अवश्य कुंभमेळ्याला जावं. त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि सरकारने खुशाल झाडं तोडावीत. लक्षात ठेवा, नाही ऑलरेडी बहुतेक 80-90% झाडे जवळपास आता सरकारने पूर्णपणे तोडून टाकलेली आहेत, साफ करून टाकलेली आहेत. आणि सरकारचं जे हे आधुनिक हिंदुत्व आहे, या हिंदुत्वासाठी झाडाची कत्तल होणं सुद्धा आवश्यकच आहे. काय गरज आहे झाडांची? लक्षात ठेवा, झाडांची कसलीही गरज नाही. धर्म महत्त्वाचा आहे, हिंदुत्व महत्त्वाचं आहे. आणि मी म्हणतो यासाठी शासनाने एकही झाड शिल्लक ठेवू नये. मी म्हणतो एखादा मोठा काहीतरी कार्यक्रम आयोजित करावा सरकारने आणि सगळे A to Z झाडं, सगळ्या झाडांची एकदम कत्तल करून टाकावी. मित्रांनो, आताच काल परवाच एक क्लिप व्हायरल झाली, ऑडिओ क्लिप, आणि त्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये कशा पद्धतीने टेंडर निघत आहे. पार महाजनांपासून अनेक मंत्री, आमदार, कायनो बायनो अधिकारी यांचं कसं कमिशन सेट झालेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने हे पैसे खाल्ले जाणार आहेत. आता लक्षात घ्या, तिथं महागल्दी त्या बावनकुळे यांची किती जमीन आहे ती व्हिडिओ क्लिप आली आणि त्यानंतर 3 दिवस सातबाऱ्याची साईट बंद करण्यात आली. नितीन गडकरी यांची गोमांस निर्याताची काहीतरी रिपोर्ट आला. ज्यांनी बातम्या दिल्या अगदी साध्या, ज्यांनी मेन बातम्या दिल्या बघा, त्यांच्यावर कार्यवाही नाही, परंतु त्याच्या आधारे ज्यांनी भाष्य केलं त्यांना लगेच 25 कोटी 50 कोटीची नोटीस. म्हणजे कशा पद्धतीचं यांचं हे आधुनिक हिंदुत्व निर्माण झालेलं आहे. हिंदुत्व म्हणजे काय हे वाचण्यासाठी प्रत्येकाने प्रबोधनकार ठाकरे यांचं हिंदुत्व, ज्वलंत हिंदुत्व काय आहे ते पुस्तक वाचलं पाहिजे. मी 10-12 वर्षापूर्वी वाचलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा यांना विरोध करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. लक्षात घ्या, उलट त्यांना सांगा सगळे झाडं तोडून टाका. जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांना नम्र विनंती आहे, त्यांना खुशाल झाडं तोडू द्या. उलट तुम्ही सुद्धा झाडं तोडण्यामध्ये हातभार घाला. रोज 10, 20, 50 झाडं प्रत्येकाने तोडली पाहिजेत. कारण धर्म महत्त्वाचा आहे, हिंदुत्व महत्त्वाचं आहे. आणि शासनाला, फडणवीस यांना विनंती आहे, याचं बजेट आता ते लाड कोण आहे त्यांची ऑडिओ क्लिप जी व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांना 500 कोटीचं टेंडर त्यांच्या हाताने भेटलेलं आहे. लक्षात ठेवा, आता महाराष्ट्रामध्ये एवढे अधिकारी आहेत, प्रत्येकाला काही ना काही भेटलं पाहिजे आणि त्या टेंडरद्वारे, त्या पैशाद्वारे प्रत्येकाचा बंगला झाला पाहिजे, ब्लॅक मनी झाली पाहिजे, सोन्याचे बिस्किट झाले पाहिजेत आणि प्रॉपर्टी वाढली पाहिजे. आणि यासाठी भारतासारख्या देशामध्ये हिंदुत्व जर वाचवायचं असेल तर 35,000 कोटींनी काहीच होणार नाही. किमान 70,000 कोटीचा आकडा आवश्यक आहे. त्याशिवाय हिंदुत्वाला चांगलं व्यवस्थित स्वरूप येणार नाही. आणि आज आपले गोपीचंद पडळकर कोंढव्यामध्ये गेले होते, तिथं हिंदुत्वाबद्दल बोलत होते. कोंढव्यामध्ये काही मुस्लिम आतंकवादी परप्रांतीय शिरलेले आहेत, परंतु त्यांना याचा विसर पडलेला आहे की हिंदुत्ववादी गृहमंत्री या राज्यामध्ये आहे. आणि हिंदुत्ववादी गृहमंत्री असताना जर त्यांच्याच आमदारांना, अगदी त्यांच्या असा पोटाला असा बिलकताना त्यांचा फोटो आहे गोपीचंद पडळकर यांचा, म्हणजे सरकार त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, त्यांच्याच विचारांचा जर असं होत असेल तर मग मात्र गृहमंत्रीपद हे नक्कीच दुसऱ्या कोणाला तरी दिलं पाहिजे. हे सुद्धा या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा. हिंदुत्व महत्त्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला मी सांगितलं ना, झाडं तोडा हिंदुत्वासाठी, 70,000 कोटी बजेट करा कुंभमेळ्याचं, परंतु हिंदुत्वासाठी तुम्ही राजीनामा देऊ शकत नाहीत का? कारण तुमच्या प्रेझेन्समध्ये, तुमच्या आमदाराला जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तुमच्या प्रेझेन्समध्ये जर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येत असेल तर तुम्ही गृहमंत्री म्हणून सपशेल फेल आहात. आणि आपले बिचारे गोपीचंद पडळकर, अजून नितेश राणे वगैरे काय आहे ते हिंदुत्वासाठी लढत आहेत. आणि त्याच नितेश राणेच्या समोर एक जैन मुनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो
आणि तो अपमान सुद्धा हिंदुत्वासाठी करतात, माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान हे लोक भारतीय जनता पार्टीवाले करतात, ते केवळ हिंदुत्वासाठी करतात, हे सुद्धा अनेकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस शिवरायांचा अपमान होतो त्यावेळेस नित्या राणेला अजिबात राग येत नाही. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो त्यावेळेस गोपीचंद पडळकर याला अजिबात राग येत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे हिंदुत्वासाठी जर शिवरायांचा अपमान होत असेल तर खुशाल होऊ द्या, अशी यांची भूमिका आहे. आणि ज्या वेळेस वेळ येते, लक्षात ठेवा, ज्या वेळेस ॲक्च्युअल वेळ येते त्यावेळेस गोपीचंद पडळकर लगेच हिंदू सोडून जातीवर येतात आणि हिंदू समाजाचा मोठा भाग असणारा मराठा समाजावर एकदम असे आक्रमक पद्धतीने तुटून पडतात. बघा, हे खरं हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्वासाठी शिवरायांना विरोध झालाच पाहिजे, हिंदुत्वासाठी मराठ्यांना विरोध झालाच पाहिजे. हे हिंदुत्व 100% टिकलं पाहिजे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.